गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज मस्तपैकी तुमच्याबरोबर एक रेसिपी शेअर करणार आहे। खूप सुंदर रेसिपी आहे, पण रेसिपी सुरू करायच्या आधी मला तुम्हाला एक सांगायचं आहे की आज श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन आहे। त्यामुळे आज स्वामी समर्थांच्या मठात आज आपल्याला जायचं आहे, त्यांचे दर्शन सुद्धा घ्यायचं आहे। त्याच्यामुळे त्यांच्यासाठी आज आपण एक नैवेद्य घेऊन जाणार आहोत। आज त्यांच्यासाठी भरपूर म्हणजे खूप जणांनी काही ना काहीतरी व्हरायटीमध्ये नैवेद्य बनवलेला आहे, कारण का आज त्यांना ते 56 भोगचा नैवेद्य दाखवणार आहे। त्याच्यामध्ये मी सुद्धा एक छोटाफार हातभार लावलेला आहे। मी त्यासाठी बनवणार आहे ड्रायफ्रूटचा हलवा। त्यामुळे ड्रायफ्रूटचा हलवा कसा बनवायचा त्याची मी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते। ती पूर्ण डिटेलमध्ये ती रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि रुहीज किचन 22 ला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात आधी ते सुद्धा सबस्क्राईब करा आणि सोबत बेल आयकन दाबायला सुद्धा विसरू नका, कारण अशा सुंदर सुंदर रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकन नक्की दाबा। चला तर मग आपण ड्रायफ्रूटच्या हलव्याला सुरुवात करूया आणि सोबत स्वामी दर्शन सुद्धा घेऊया। चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया। इथे ड्रायफ्रूटमध्ये मी अक्रोड घेतलेले आहे 100 ग्रॅम, काजू 100 ग्रॅम घेतलाय, बदाम 100 ग्रॅम घेतलाय, पिस्ता 50 ग्रॅम घेतलाय आणि सफेद बेदाणा 50 ग्रॅम घेतलाय। आता आपण पुढची प्रोसेस दाखवते। आता इथे कापड घेतले, तुम्ही मिक्सरला सुद्धा बारीक करू शकता, पण आपल्याला एकदम बारीक पावडर वगैरे करायची नाहीये। आता ह्याच्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी अशा काढून घेऊया। फक्त ह्याच्यामध्ये आपण बेदाणे घेतलेले नाहीये आणि हे आपण अशा पद्धतीने बंद करून घेऊया। अशा पद्धतीने बंद करून घेऊया आणि हे असे आपण त्याला बारीक करून घेऊया। कारण का आपल्याला थोडे जाडसरच हवेत ते, त्याच्यामध्ये खायला खूप छान लागतात। एकदम तुम्ही मिक्सर मधनं बारीक केलं पटकन जास्त पावडर सारखं झालं तर त्याला मजा नाही। हे असे ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने ड्रायफ्रुट्सचा हलवा खाल्ल्याची मजाच वेगळी असते। थोडे जाडसर असले की लक्षात येतं आपल्या आपण ड्रायफ्रुट्सचा हलवा बनवलेला आहे ते। इथे आता 1 टेबलस्पून तूप घेते। तूप छानपैकी आधी गरम करून घेऊया। तूप चांगलं गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे ड्रायफ्रुट्स बारीक केले होते ते सगळे ड्रायफ्रुट्स त्याच्यामध्ये टाकून घेऊया। बेदाणे होते ते सुद्धा आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि आता हे सगळं काही आपण तुपावरती छानपैकी परतवून घेऊया। हे परतवताना आपण मीडियम फ्लेमवरतीच परतवायचं आहे, कारण आपल्याला परतवताना पटकन लागू शकतं, म्हणजे करपू शकतं वगैरे। त्याच्यामुळे मीडियम फ्लेमवरतीच सगळ्या गोष्टी मिक्स करून गरम करून घ्यायच्या आहेत। आता ह्याच्यामध्ये मी पाव किलो खवा घेतलेला आहे आणि तो खवा आता ह्याच्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। सगळा तो जसा जसा गरम होत जाईल तसा तो नरम होऊन त्याच्यामध्ये मिक्स होत जाईल। त्याच्यामुळे मीडियम फ्लेमवरती सगळ्या गोष्टी करायच्या आहेत। कुठची गोष्ट आपल्याला जरासा करपलं किंवा थोडंसं तरी जास्त गरम झाल्यानंतर मग त्याचा वास आणि टेस्टमध्ये फरक येतो। त्याच्यामुळे मीडियम फ्लेमवरतीच ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत। सगळे मेजरमेंट मी हे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, तुम्ही तिथे चेक करू शकता। काही अडलं तर तुम्ही मला कमेंट्स करून विचारू शकता। आणि ड्रायफ्रूटचा हलवा तुम्हाला कसा वाटतो, ही रेसिपी कशी वाटते नक्की मला कमेंट्स करून सांगा आणि तुमच्या आवडत्या आणि जवळच्या व्यक्तींजवळ रेसिपी नक्की शेअर करा।
आता जसं जसं खवा मेल्ट होत चाललं आहे, आता त्याच्यामध्ये मेजरिंग कपचं 1 कप दूध टाकायचं आहे. त्या दुधामध्ये मी थोडीशी दुधावरची साय होती, मलाई होती, अगदी 1 ते 2 टेबलस्पून, तीसुद्धा त्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे. आता हे सगळं व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि सगळा खवा त्याच्यामध्ये मेल्ट होणार आणि दूध हे आपलं सगळं त्याच्यामध्ये दुधामध्ये आपलं ड्रायफ्रूट्स आहे ते शिजणार आहे. त्याच्यामुळे एकदम मीडियम फ्लेमवरती सगळ्या गोष्टी अगदी हळूवारपणे व्यवस्थित करायचं आहे. आता थोडं सगळं मिक्स होईपर्यंत कंटिन्यू असं ढवळत राहायचं आहे. थोडं सुरुवातीला तुम्हाला ते पातळ वाटेल, पण त्याच्यानंतर जसजसं मिक्स होत जाईल तसं ते बरोबर घट्ट होत जातं आणि जसजसं शिजायला लागेल ते ड्रायफ्रूट्स त्याच्यामध्ये छानपैकी शिजतात, तिथपर्यंत आपल्याला हे असंच ढवळून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये मेजरिंग कपचं अर्धा कप मी साखर घेतलेली आहे आणि साखर आपण त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. एवढी साखर बरोबर सगळा हलवा आपला छानपैकी गोडसर होतो. अति गोड होत नाही आणि एकदम कमी गोड पण नाही, परफेक्ट गोड असा होतो. त्याच्यामुळे बरोबर अर्धा कप आपल्याला एवढ्या सगळ्यासाठी साखर लागलेली आहे. तुम्हाला जास्त गोड पाहिजे असेल तर थोडंसं साखरेचं प्रमाण वाढवलं तरी चालेल, पण माझ्यामध्ये एवढी साखर भरपूर होऊन जाते. आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे वेलची पावडर. वेलची पावडर इथे मी घेतलेली आहे 1 टीस्पून. 1 टीस्पून आता आपण त्याच्यामध्ये वेलची पावडर टाकून घेऊया. सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे. जसं शिजत जाईल तशी साखर त्याच्यामध्ये विरघळून जाईल, खवा छानपैकी एकजीव होऊन जाईल आणि जसं ते घट्ट होत जाईल त्यानुसार आपलं ड्रायफ्रूट पण बरोबर तेवढे शिजले जातात. आपल्याला अति पण शिजवायचे नाही आहेत, थोडासा क्रंचीनेस ड्रायफ्रूटचा असला पाहिजे, त्यानुसार आपल्याला ते ठेवायचं आहे. त्याच्यामुळे जसं ते घट्ट होत जाते तिथपर्यंत आपल्याला फक्त ते शिजवून घ्यायचं आहे. थोडंसं केशर पण मी त्याच्यावरती टाकून घेते. केशरचा पण फ्लेवर थोडासा त्याच्यामध्ये येईल आणि थोडंसं केशर हे आपल्याला नंतर गार्निशिंगसाठी टाकायचं आहे. आता केशर टाकून परत आता सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित अशा मिक्स करून घेऊया आणि जसं आता घट्ट होत जाते तसं बघा ड्रायफ्रूटचा हलवा आपला किती छानपैकी तयार होत जातो आहे. आता तुम्हाला इथे किती घट्ट ठेवायचं आहे त्याच्यानुसार आपल्याला इथे ही गॅस बंद करायचं आहे. मी थोडंसं अजून घट्ट करून घेणार आहे, कारण का गार झाल्यानंतर त्याला अजून घट्टपणा येईल. त्याच्यामुळे ह्याच्याहून जास्त नाही, अजून जर एक 5 ते 10 मिनटं फक्त शिजवून घेणार आहे. आणि तुम्हाला असं वाटलं की नाही आपला हलवा खूपच घट्ट झालेला आहे तर थोडंसं दुधाचं प्रमाण त्याच्यामध्ये वाढवा, बाकी काही नको. आणि जर तुम्हाला एवढंच पाहिजे असेल तर मग आता गॅस बंद करून घ्या. आता एक 5 मिनिटात मी सुद्धा आता गॅस हा बंद करून घेते. अशा पद्धतीने आपला ड्रायफ्रूट हलवा तयार झालेला आहे. मी थोडेसे माझ्याकडे गुलाबाच्या पाकळ्या होत्या एक्स्ट्रा अशा, त्या जराशा गार्निशिंगला फक्त टाकते. अशा पद्धतीने आपला ड्रायफ्रूट हलवा तयार झालेला आहे. आपण स्वामींच्या दर्शनाला पण आता निघूया आणि ड्रायफ्रूट हलव्याची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि आजचा माझं ब्लॉगिंग कसं वाटलं तेही मला कमेंट्स करून सांगा. चला तर आता स्वामी दर्शनाला जाऊया. हे बघू शकता तुम्ही किती जणांनी इतके छानपैकी नैवेद्य बनवून आणले होते स्वामींसाठी आणि स्वामींचं दर्शन आज इतकं छानपैकी झालेलं आहे. एवढी गर्दी होती तरी त्या गर्दीमध्ये मी खूप प्रयत्न केलेला आहे की तुमच्यापर्यंत स्वामींचं दर्शन घ्यायला आणि त्यांच्यासाठी प्रत्येकाने जे काही मनापासून बनवलेले पदार्थ होते ते सगळे पदार्थ असे त्यांच्यासमोर ठेवलेले होते आणि सगळीजणं खूप छानपैकी स्वामींचा आशीर्वाद घ्यायला तिथे आलेले होते. प्रत्येकाने काही ना काहीतरी बनवून आणलेलं होतं. इतकं सुंदर वातावरण होतं. खूप गर्दी होती, खूप प्रमाणातच गर्दी होती, तरीसुद्धा त्या सगळ्या गडबडीतसुद्धा मी तुमच्यापर्यंत हे स्वामींचं दर्शन घडवून आणलेलं आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि रुहीज किचन 22ला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग नवीन एका सुंदर व्हिडिओसोबत भेटू. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि रुहीज किचन 22ला सबस्क्राईब करा. चला तर मग स्वामी दर्शन घेऊया. थँक्यू.